नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 16 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. पहिली न्यूज जी आहे ती आपली 74वा जो स्वातंत्र्य दिन आपला काल झालेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे 6वं भाषण होतं बघा, की स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान जे भाषण देत असतात तर त्यांचं 6वं भाषण होतं. आणि याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत त्या आपण बघूयात. सर्वात आधी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची स्थापना घोषणा करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन काय असणार आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक भारतीयाचं डिजिटल आरोग्य खातं काढलं जाईल आणि त्याची जी काही रूपरेषा असणार आहे ती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ठरवणार. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी कोणाच्या अंडर येते? हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर येते, तर ते एक लक्षात ठेवा. आणि सगळं जे काही आयुष्यमान भारत वगैरे त्याच्याशी रिलेटेड जे आहे ती नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी ती याची रूपरेषा ठरवणार. आरोग्य आय डी, प्रत्येक नागरिकाला आरोग्य आय डी दिला जाईल आणि त्याच्याशी एक खातं जोडलं जाईल. आणि हिच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे जी व्यक्ती आता हिच्यामध्ये येणार आहे डिजिटल आरोग्य मिशन, एकतर हे व्हॉलंटरी आहे, ऐच्छिक आहे, जोर जबरदस्ती काय नाही, कंपल्सन काय नाही. आणि जी लोक मग आता या स्कीममध्ये येतील त्या व्यक्तीचे आजार जे काही आहे, उपचार काय आहे, औषधं काय आहे, उपचार करणारे डॉक्टर यांची माहिती आरोग्य आय डीशी जोडली जाईल. आता इथं पण एक महत्त्वाचा मुद्दा येतो की प्रायव्हसी. ओके, म्हणजे आता एखाद्याच्या आजारांबद्दल आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल ती माहिती जी आहे तर ती खूप प्रॉपरली ठेवणं अपेक्षित आहे. हे का करण्यात आलं गव्हर्नमेंटनी, याचं जे काही हे दिलेलं आहे पंतप्रधानांनी, ते म्हणजे काय की या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. एखाद्या व्यक्तीच्या आहे ना हेल्थ इश्यूमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स आहेत सगळं हेल्थ संबंधी, तर त्या संबंधीची माहिती मिळवणं सोपं नव्हतं आणि तो सगळा एक हे होता. आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये कुठलीही पॅन्डेमिक सिच्युएशन आपल्याला हे करायची असेल टॅकल, तर त्याच्याकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही योजना सर्वप्रथम युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवली जाणार आहे, त्याच्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता महिलांचं मासिक आरोग्य, मेन्स्ट्रुअल हेल्थ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये महिलांच्या मासिक आरोग्याबद्दल बोलणारे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. याच्या आधी हा विषय कुठल्याही पंतप्रधानांनी घेतला नव्हता. आणि 5 करोडपेक्षा अधिक सॅनिटरी पॅड जे आहे ते ₹1च्या दराने 6,000 जन औषधी केंद्रातून वितरित झाल्याची माहिती त्यांनी दिली. आता तुम्हाला जन औषधी केंद्र माहीत पाहिजे. जन औषधी केंद्र काय आहेत, तर जिथं जेनेरिक मेडिसिन जे आहे तर ते विकलं जातं मोठ्या प्रमाणावर. आता हे जेनेरिक मेडिसिनचा जो काही इश्यू आहे, जेनेरिक मेडिसिन, तर ते म्हणजे काय की पेटंट नसलेले जे काही औषधं असतात ते जेनेरिक मेडिसिन, आणि तुम्हाला खूप स्वस्त दरात, म्हणजे जी गोष्ट ब्रँडेड तुम्ही घ्यायला जातात तीच गोष्ट तुम्हाला फार कमी किमतीमध्ये याच्यात अवेलेबल असते. सो तुम्ही जास्तीत जास्त जन औषधी केंद्रांचा वापर म्हणजे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा केला पाहिजे. ऑप्टिकल फायबर कार्यक्रम. आता बघा, येत्या 1,000 दिवसांमध्ये 6 लाख गावांना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडण्यात येणार आहे. आणि याला ऑप्टिकल फायबर कार्यक्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. म्हणजे काय, तर एकंदर डिजिटलायझेशनवर जो भर आहे आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला पायाभूत सुविधा देणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी ही पण घोषणा एक झालेली आहे. गृहनिर्माण. तर निधी अभावी जे काही गृहप्रकल्प थांबलेले आहेत त्याच्यासाठी 25,000 करोडचा निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्या गोष्टी स्पीडअप केल्या जातील, हेही त्यांनी सांगितलं. मेक इन इंडिया बरोबरच मेक फॉर वर्ल्ड अशी पण त्यांनी घोषणा दिली, की आता ठीक आहे आपण आत्मनिर्भर भारत बरोबर बोलतो आहे, मेक इन इंडिया, भारतात गोष्टी झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे, त्याच्याबरोबरच मेक फॉर द वर्ल्ड म्हणजे काय, निर्यातक्षम वस्तू आणि सेवांचा निर्माण करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं. तर हे महत्त्वाचं आहे, मेक फॉर द वर्ल्ड. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर लग्नासाठीचं जे वय आहे ते वाढवण्याचा सरकारचा विचार आहे, हेही त्यांनी बोलून दाखवलं. आता लग्नासाठीचं वय वाढवायचं का, तर महिलांमधलं जे कुपोषण आहे किंवा माता मृत्यू दर आहे किंवा बालकांमधलं कुपोषण आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यासाठी कारणीभूत आहेत, की जर लवकर लग्न झालं, लवकर मुलं होतात आणि ती हेल्थ आणि ते सगळे इश्यू. आता याचं जे मूळ आहे तर ते 1 फेब्रुवारी 2020च्या बजेटच्या भाषणामध्ये आहे. निर्मला सीतारामन यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की माता बनण्याचं मुलीचं वय जे आहे, एज ऑफ गर्ल इंटरिंग मदरहूड, याकरता एक टास्क फोर्स बनवायची असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं. आणि जून 2020मध्ये त्यानुसार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक 10 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. आणि ही 10 सदस्यीय समिती आपल्याला सांगते की आपण येत्या काळात कशा पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्यांना जुलैची डेडलाईन होती, ती यांना पाळता आलेली नाही या समितीला, तो ते येईल त्या काळामध्ये रिपोर्ट आणि मग त्याच्यानुसार गोष्टी होतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी द लॅन्सेंट चाइल्ड अँड ॲडोलसंट हेल्थ
है ना. याच्यामध्ये एक अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की 10 ते 19 वयोगटातील मातांद्वारे ज्या जन्माला आलेली मुलं असतात, ही 20 ते 24 वयोगटातील मातांद्वारे जन्माला आलेल्या मुलांपेक्षा किमान 5% बुटकी असतात. तर बघा, म्हणजे एकंदरीतच खूप कमी वयात जर मुलाला जन्म दिला तर त्या मुलाची जी हाईट आहे है ना, ती त्याच्या वयानुसार नसणार आहे. तर हा एक याच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वाधीनता के रंग, सांस्कृतिक मंत्रालयाने स्वाधीनता के रंग नावाचा कार्यक्रम जो आहे तो घेतला. कलर्स ऑफ फ्रीडम. स्वाधीनता के रंग हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये राष्ट्रीयतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये संगीत आहे, याच्यामध्ये नृत्य आहे, म्युझिक आणि डान्स. तर याचे जे व्हिडिओ आहे ते मंत्रालयाच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर अपलोड केलेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही आता बघू शकता, उस्ताद अमजद अली खान आहेत, नितीन मुकेश गायक जे आहेत, सोनल मानसिंग नृत्यांगना आहे. आणि मंत्रालयाने क्लिअर केलेलं आहे की जर नागरिकांचा प्रतिसाद राहिला तर कायमस्वरूपी अशा पद्धतीचे व्हिडिओज आम्ही अपलोड करत राहू. तर डिपेंड करतं येत्या काळामध्ये. तुम्ही बघू शकता है ना, कल्चर मिनिस्ट्रीचं पेज हेल्प करा. आता लद्दाख, एकंदरच जे काही इंडिया चायना आहे तो सगळा इश्यू जो आहे त्याच्यासंबंधी. आता हे बघा, इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स, ITBP. आता ITBP बद्दल मी तुम्हाला खूप काय काय सांगितलेलं आहे. ITBPची स्थापना आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात बघा. ओके, 74वा स्वातंत्र्याचा दिवस आहे. पॅनगॉंग सो लेक आहे हा, आणि तिथं मग ते साजरा करतायत. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की JNKचे जे काही पोल्स आहेत, इलेक्शन्स आहेत, त्याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदम क्लिअर केलेलं आहे. ते म्हणजे काय की जोपर्यंत तिथली सिच्युएशन प्रॉपर होत नाही है ना, की डिमिलिटेशन ओके होत नाही, तोपर्यंत JNKचे इलेक्शन होणार नाही. मग याच्यावर आता चर्चा रंगलेली आहे. तिथले जे लेफ्टनंट गव्हर्नमेंट मनोज सिन्हा आहे ना, ते पण एक लक्षात ठेवा. तर ती एक बाब आहे ना, ते बदल झालेला आहे, आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर हे जे न्यायालयाचा अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांची केस आहे बघा, तिच्यामध्ये काही गोष्टी आहेत की आता इथं एक नवीन कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे की कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स. म्हणजे न्यायालयाचं जे उत्तरदायित्व आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला सुधारणा येत्या काळात अपेक्षित आहे त्या संबंधीचं जे काही आहे, तर ती कॅम्पेनिंग सुरू झालेली आहे. आणि प्रशांत भूषण यांची जी केस आपण बघतोय. आता दुसरा महत्त्वाचा याच्यात मुद्दा आहे की सुमोटो कंटेम्प्ट पॉवर. म्हणजे काय, स्वतःहूनच ती गोष्ट म्हणजे तुम्ही सुरू केली, म्हणजे एका न्यायालयाची अवमान जो काही झालेला आहे त्या संबंधीची जी काही सगळी प्रक्रिया केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने, ती स्वतःहून केलेली आहे. मग याच्यामध्ये काय होतं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की अटॉर्नी जनरलची तुम्ही परमिशन घेणं अपेक्षित होतं सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की नाही, आमच्याकडे ती इनहेरंट पॉवर आहे. कारण त्याचं रिझन त्यांनी दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट ॲज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड, आणि त्याच्यामुळे ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड असल्यामुळे प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर ते घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना तो अधिकार डायरेक्टली येतो. त्याच्यासाठी अटॉर्नी जनरलची तुम्हाला परवानगी पाहिजे असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आर्टिकल 129 हे पण न्यूजमध्ये आहे, MCQसाठी करून ठेवा आहे ना, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर हे पॉलिटीमध्ये आपण बघूयात, याचंही रिव्हिजन करूयात आपण. सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यानंतर आर्टिकल 129. तर हे जे डिबेट्स होत राहतात तिच्यावर प्रश्न येणं फार गरजेचं येत असतात, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी करणं आपण गरजेचं असतं. आता बघा, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनमध्ये आहे ना, मध्य प्रदेशमधला जो रेवा ठिकाण आहे, तर तिथल्या महिलांना गन्स दिल्या गेल्या होत्या. आता अशी जर न्यूज आली, आपल्याला विचारलं की नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनमध्ये असं काही गन्स वगैरे दिलं, तर आपण हे स्टेटमेंट बाजूला करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असं घडलेलं आहे, हे MP मध्ये आहे, रेवा तिथं. आणि हा जो सगळा आदिवासी एरिया आहे. आता ही जी गन आहे तुम्हाला दिसते, तर ती यांना नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनच्या अंतर्गत दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की इथं काय आहे ना, मोठ्या प्रमाणावर डकेती जी काही असते, म्हणजे डाकू येणार आणि त्या पद्धतीने कामं होत असतात अजून पण है ना, हे होत असतं बघा. 2020मध्ये सुद्धा या गोष्टी होतात. सो त्यांच्यासाठीचा जो शब्द आहे ददुआ, तर हा ददुआ शब्द जो आहे रेवा डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश, तर की जे टेररिझिंग डकेत असतात त्यांना ददुआ म्हटलं जातं. आणि इथं काय आहे ना की ह्या आदिवासी पाडे जे आहेत, गावं आहेत, इथले पुरुष जे आहेत ते कामासाठी जातात है ना, मर तो परदेश चले जाते
है ना. पण मग त्याच्यानंतर आम्हाला हॅरॅसमेंट होते, महिलांना, मुलींना. आणि त्याच्याकरता मग त्यांनी रिक्वेस्ट केली होती CMला आणि तिथून मग त्यांना भेटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग सीन्सला जवळपास 5 वर्ष झालीत. 5 वर्षामध्ये डकेत वगैरे हिंमत करत नाही यायची. सो आत्मनिर्भर हे आहे, आत्मनिर्भर बघा. ओके. कुकीज. कुकीज कशाशी संबंधित आहे? मणिपूरशी संबंधित आहे. आणि दुसरा तो नागाचा इश्यू चालू आहे बघा, नागालँड आणि ते सगळं नागा पीपल. तर तो मी एक सेपरेट याच्यात करून देईल तुम्हाला. आता ॲक्च्युली काय ना, काल पण एक स्टेटमेंट दिलेलं आहे तर नागा लीडर जे आहेत की भारतात कधी नागालँड मर्ज होणार नाही, नागा पीपल कधी मर्ज होणार नाही, असं स्टेटमेंट आहे. आणि ते आपण बघूयात थोडं की त्याच्यामध्ये मुद्दे काय आहेत त्याचे. तर ते सेपरेट याच्यात करून देतो. एवढं लक्षात ठेवा, ज्या काही महत्त्वाच्या कम्युनिटी आहेत मणिपूरमध्ये 3, त्याच्यातली एक कुकी आहे. तर ते एक म्हणजे हे सिम्पली असं आपल्याला MCQसाठी विचारलं जातं, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन. आता हे बघा, आर्मपिट्समधून जे काही म्हणजे बॉडी स्मेल येत असते है ना, तर ती काय येते, तर त्याचं रिझन आज आलेलं आहे. दर रविवारी एक काहीतरी असतं बघा. तर हिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की बॅड ऑर्डर जी येते इन केस ऑफ आर्मपिट, ही कशामुळे, तर मिक्सचर ऑफ वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विथ अ वोलाटाईल फॅटी ॲसिड्स आणि थायो अल्कोहोल्स. ओके. बघा मग हिच्यामध्ये काय काय आहे की वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, प्लस फॅटी ॲसिड, हे पण वोलाटाईल फॅटी ॲसिड, प्लस थायो अल्कोहोल. तर या 3 गोष्टींमुळे जे काही बॅड ऑर्डर येते, त्यांचं मिक्सचर जे काही होतं हा ना आर्मपीटमध्ये, त्याच्यामुळे होत असतं. तर ते आता याच्यावर हिंदूनी असे पुस्तकं पण पब्लिश केलेले आहेत बघा सायन्सचे, की जे ते डिस्कस करत असतात. तर हा एक मुद्दा होता. अमेरिकेने भारतातल्या ज्या काही प्राचीन मूर्त्या अमेरिकेत तस्करीने गेल्या होत्या, त्या भारताला स्वातंत्र्यदिनी सुपूर्द केलेल्या आहेत 15 ऑगस्ट 2020 रोजी. 2 मूर्त्या आहेत. एक लाईम स्टोनची मूर्ती आहे, शिव आणि पार्वतीची मूर्ती, 1ल्या वा 2ऱ्या शतकातली. आणि एक संगमरवरी अप्सरा आहे 10व्या शतकातली. आता अमेरिकेचं हिडन आयडल मिशन जे आहे 2012मध्ये सुरू झालेलं, हे आपण स्पॉटलाईट इयरबुकमध्ये पण कव्हर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये स्पष्टपणे की अमेरिकेच्या बाहेर जाणाऱ्या मूर्त्या असतील, आत येणाऱ्या तस्करीमुळे किंवा मूल्यवान बाकीच्या वस्तू ज्या आहेत, अँटिक पीस ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा तपास याच्यात घेतला जातो. आणि अमेरिकेने आपल्याला ह्या दिलेल्या आहेत. आणि ते सुभाष कपूरची पण केस होती, आपण ती डिस्कस केलेली आहे. त्याचा रेफरन्स आपल्याला इयरबुकमध्ये घेतला आहे की कितीतरी मूर्त्या, म्हणजे तस्कर होता तो आणि बऱ्याच मूर्त्या तो बाहेर घेऊन गेला होता. आणि बऱ्याचदा आपल्या इथली इतकी अनास्था जी आहे की बऱ्याचदा आपल्याला हेही कळत नाही की तिकडून आपल्याला मेसेज येतो की तुमच्या इथली मूर्ती बाबा ही आम्ही पकडली. मग आपण शोधतो, मग आपल्याला कळतं अरे इथली मूर्ती चोरली गेलेली आहे. असला प्रकार बराच होतो आपल्याकडं. त्याच्यानंतर ना सगळ्या जगाची आहे ना, काल बऱ्याच लोकांना दुःख झालं. महेंद्रसिंग धोनी जे आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. शेवटी एक गोष्ट आहे, कुठेतरी है ना फुलस्टॉप जो असतो ना, तो असतो कुठंतरी, फुलस्टॉप येणार, तेवढं एक लक्षात ठेवा. सो 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून, त्याचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते माही7781, कारण काय आहे ना, हे ऑफिशियल अकाउंट आहे. असे तुम्हाला कितीतरी अकाउंट सापडतील, म्हणजे फेक अकाउंट्स त्याच्या नावाने चालवले जातात. सो माही7781 हे ऑफिशियल अकाउंट, याच्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा संदेश दिला. तो संदेश काय होता? थँक्स अलॉट फॉर युअर लव अँड सपोर्ट फ्रॉम 19.29 hours कन्सिडर मी ॲज रिटायर्ड. 19.29 म्हणजे तुम्ही करा 12 वाजेनंतरचे 7 वाजून 29 मिनिटांनी है ना. तर रिटायर्ड, मला निवृत्ती घेतो आहे बाबा मी. आणि डिसेंबर 2014मध्ये अशाच पद्धतीने त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती है ना. एक हे केलेलं होतं. एक कर्णधार म्हणून 2007चा ICC वर्ल्ड-20चा वर्ल्ड कप, त्याच्यानंतर 2021चा एकदिवसीय वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिला होता. एक विकेट किपर म्हणून त्याची कारकीर्द जर तुम्ही बघितली तर आता बघा, एक तर आहे की बाकीच्यांच्या बाबतीत आयदर गोलंदाजी, फलंदाजी, आता याचा फलंदाजी पण आहे आणि विकेट किपिंग पण आहे. तर खरं तर आता इतकं करणं गरजेचं आहे का? पण धोनीच्या बाबतीत प्रश्न कसाही फिरू शकतो. आता रैनाने पण घेतलेली आहे, पण रैनाच्या बाबतीत एवढं जरी माहीत असलं की रैना रिटायर झाला, भरपूर झालं तुम्हाला, पण ह्या धोनीच्या बाबतीत थोडं लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास त्याच्या धावा ज्या आहेत त्या 10,000 प्लस धावा आहेत, 10,777 एक दिवसीयमध्ये, कसोटीत 4,876 आहे, T20मध्ये 98, आणि झेल जे आहेत 256, एक दिवसीमध्ये 321, T20 57, स्टंपिंग 38, 123, 34. फलंदाजीमध्ये बघा
कसोटीमध्ये 6 सेंचुरी आहेत, है ना. खरं तर सेंचुरीच महत्त्वाचं आहे, 50चा पण एवढा इश्यू नाही, 53 50 आहे. एक दिवसीयमध्ये 10 सेंचुरी आहे, 73 50 आहे. T20मध्ये एकही सेंचुरी नाही आणि 2 50 आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक कर्णधार म्हणून जर तुम्ही विचार केला या सगळ्या याचा, तर सामने जे आहेत त्याचे, तर 60 सामने कसोटीचे आहेत, 27 विजय 18 पराभव, 45% त्याचा रेशो आहे ना विनिंग याचा. ODIमध्ये 200 सामने कर्णधार म्हणून तो खेळलेला आहे, विजय 110 आहेत, पराभव 74 आणि 59.5% म्हणजे 60% विजय वन डेमध्ये. T20मध्ये 72 सामने, 41 विजय, 28 पराभव आणि 59.3 म्हणजे इथं पण जवळपास 60% ODI आणि T20मध्ये आहे. कसोटीत 15 ड्रॉ झालेले आहेत मॅचेस, एक दिवसीयमध्ये 5 टाय 11 ड्रॉ, T20मध्ये 1 टाय 2 ड्रॉ. सुरेश रैना जो आहे त्यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि यांनी सुद्धा इंस्टाग्राम अकाउंटवरूनच जाहीर केलं आणि त्यांनी मेसेज केला होता की मी पण तुझ्याबरोबर आहे वगैरे वगैरे, कारण त्याला माहिती आहे की आता आपण दोघं चेन्नईकडून खेळू IPL. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये याचं जर तुम्ही बघितलं तर कसोटीमध्ये 100 आहे, त्याच्यानंतर एक दिवसीमध्ये 5 सेंचुरी आहे, T20मध्ये 1 सेंचुरी आहे. ओके. आणि धावा ज्या आहेत त्या एक दिवसीमध्ये 5615 आहेत, T20मध्ये 1605 आणि कसोटीमध्ये 768. हे दोन्हीच्या T20च्या आपण एकदा परत चेक करूयात. ओके, जो रेफरन्स आहे तिथं प्रॉपर, हा ना. तर हे T20चं थोडंसं एकदा चेक करूयात आपण 98 वाला. त्याच्यानंतर खालचे प्रश्न बघा. 6व्या परिशिष्टात एकूण 4 राज्य आहे, हा ना. तर बरोबर आहे. आणि एकूण 10 स्वायत्त जिल्हा परिषदा आहेत, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचं 182 कन्व्हेन्शन कशाशी रिलेटेड आहे? बालकामगारांशी रिलेटेड आहे. भारताने मालदीवला 500 मिलियनचं पॅकेज जाहीर केलं, हा ना. बरोबर आहे. आणि ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प हा मालदीवमधील सर्वात मोठा नागरी पायाभूत प्रकल्प आहे, दोन्ही बिनचूक आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. 2020पर्यंत 18 करोड LPGचं कनेक्शन, हे बरोबर आहे. घरातल्या 18 वर्षावरील महिलेच्या नावे LPG कनेक्शन दिलं जातं, आणि मोठं जी काही अडल्ट महिला असेल. ग्रामसभा लाभार्थ्याची निवड करते, नाही तर सोशल इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस 2011 हिच्यामधून होणार निवड. त्याच्यामुळे आणि बरोबर आहे. ऊर्जा गंगा गॅस पाईपलाईन वाराणसीपासून सुरू होणार आणि नंतर बाकीच्या ठिकाणी ते जाईल. आजचे प्रश्न घ्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया IAS मेनसाठी रिकन्सिडरिंग एज ऑफ मॅरेजेस, डू यू थिंक दॅट इट इज द सोल फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर मालन्यूट्रिशन अँड मदर मॉर्टॅलिटी इन इंडिया? कमेंट 10 मार्कांसाठी. ओके. MPSC एसे आहे भारतीय समाज त्याच्या समोरची आव्हानं, 400 शब्द. न्यायालय अवमान कायदा 1971 नुसार खालीलपैकी किती शिक्षा होऊ शकते? फक्त 6 महिन्याचा तुरुंगवास. दुसरं आहे 6 महिने तुरुंगवास व 200 रुपये दंड. ती क आहे 6 महिने तुरुंगवास व 200 रुपये दंड. ड आहे फक्त 2000 रुपये दंड. फक्त क, क, ड. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न घ्या. सायप्रस खालीलपैकी कोणत्या समुद्रात स्थित आहे? भूमध्य समुद्र, काळा समुद्र, अजव समुद्र, हिंद महासागर. ओके. तुम्हाला काल मी सायप्रस मॅपमध्ये दाखवलं होतं. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषा बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाने निषेध ठराव पारित केला? रशिया, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ. इस्रायलशी राजनैतिक संबंध स्थापन करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? सिरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, रशिया. 2019-20च्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत मूल्यमापनात कोणतं विद्यापीठ अग्रेसर आहे? तर ते विद्यापीठ जे आहे, 1 जामिया मिलिया इस्लामिया, 2 जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, 3 राजीव गांधी विद्यापीठ, 4 मुंबई विद्यापीठ. याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.